बाल बाजार. चिमुकल्या विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात व्यवहार ज्ञान मिळावे या उद्देशाने शाळा ससेवाडी येथे बाल बाजार भरविण्यात आला. एरवी विद्यार्थ्यांना बाजाराचा कोणताच अनुभव मिळालेला नसतो. बाजार आणि मूल यांचा संबंध दूरच असतो. परंतु आज अनुभव विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत देण्यात आला. मुलांनी शाळेत विविध खाद्यपदार्थ, भाजीपाला, पाणी, दूध, ताक, लस्सी यांसारख्या अनेक पदार्थांच्या वस्तूंचे स्टॉल लावले होते. विद्यार्थ्यांना बाजारात कोणत्याही पदार्थाची किंवा वस्तूची विक्री करत असताना बाजारात होणारी पैशांची देवाणघेवाण, मालाचा दर्जा, भावातील कमी जास्त तफावत, बाजारात होणारी लोकांची गर्दी याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. खरेदी करताना गिऱ्हाईकांची दुकान मालकांशी पैशांवरून होणारी घासाघीससुद्धा अनुभवायला मिळाली. वस्तू विकल्यानंतर त्यातून होणारा फायदा, नुकसान याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घेता आला. आज प्रत्यक्षात लहान मुले विक्री करणार होती आणि मोठी माणसे खरेदी करणार होती. मुलांनी बाल बाजारात स्टॉल लावण्यासाठी आपल्या खाद्यपदार्थांच्या वस्तूंच्या नावाच्या आकर्षक पाट्या बनवल्या होत्या. खाद्यपदार्थ विकताना घ्यावयाची काळजी, स्वच्छतेची काळजी, कचरा होऊ नये म्हणून कचरापेटीचा वापर करणे, पैसे सुट्टे नसल्यास शेजाऱ्यांकडे करावयाची देवाणघेवाण, तसेच आपली वस्तू इतरांना विकत घेण्यासाठी वस्तूचे महत्त्व पटवून देण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास या सर्व बाल बाजारातून विद्यार्थ्यांमध्ये साध्य होणार होता. इयत्ता 1ली ते 4थीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा असा आगळावेगळा बाजार पाहून गावातील महिला, पालक, ग्रामस्थ व गावकरी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवून मुलांचे प्रोत्साहन वाढवण्यास काम केले. गावकऱ्यांनी या बालचमूंच्या बाजारातील खाद्यपदार्थ खरेदी करून मनसोक्त आनंद लुटला. तसेच भाजीपाला, फळे यांची खरेदी केली. या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच पालक, ग्रामस्थ व शेजारील शाळेतील शिक्षकसुद्धा उपस्थित होते. या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या बाल बाजारात येऊन खरेदी करून मुलांना प्रोत्साहन देऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करून या उपक्रमाचे कौतुक केले आणि आमच्या शाळेतील बाल बाजार आनंदमय वातावरणात पार पडला. हा उपक्रम राबवण्याची महत्त्वाची उद्दिष्टे म्हणजे शालेय जीवनापासून मुलांना व्यवहार ज्ञान समजले, सर्वांगीण विकासास चालना मिळाली, विद्यार्थ्यांना बाजारात चालणारी कामे प्रत्यक्ष अनुभवता आली, गणिती क्रिया स्वतः करता येणे, आर्थिक देवाणघेवाण करता येणे ह्या गोष्टी या उपक्रमाच्या माध्यमातून घडल्या आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. विशेष म्हणजे गावकरीसुद्धा विद्यार्थ्यांजवळील खाद्यपदार्थ, भाजीपाला, इतर वस्तू पूर्णपणे विकून होईपर्यंत बाल बाजारातून फिरत होते आणि खरेदी करत होते. अक्षरशः मुलांना या व्यवहारामध्ये 1500 रुपयांपर्यंत विक्री होऊन 800 रुपयांपर्यंत फायदा झाला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आपले पदार्थ पूर्ण विकले गेले याचा आनंद ओसंडून वाहत होता. बाजार होता, तिथे मी पदार्थ पाणीपुरी ठेवला होता आणि मला 1300 रुपये पाणीपुरी विकल्याचे मिळाले आणि सामान घेण्यासाठी 600 रुपयांचे खर्च झाले आणि मला 700 रुपयांचा फायदा झाला. माझे नाव श्रेया ज्ञानेश्वर माने आहे. मी इयत्ता 3री शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ससेवाडी. मी आज बाल बाजारात 35 गजरे आणले होते. 350 रुपये खर्च झाले आणि 350 रुपयाची विक्री झाली. मला नफाही झाला नाही आणि तोटाही झाला नाही. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.